देन आता मी स्टार्ट करतो प्रॅक्टिकल नंबर 7 WSN वायरलेस सेन्सर अँड नेटवर्क या सब्जेक्टचं. सो त्याचं एम आपण बघून घेऊया, एम काय आहे. अकॉर्डिंग दॅट आपण स्टार्ट करूया. ओके. प्रॅक्टिकल नंबर 7चं एम आहे क्रिएट अ मॅक प्रोटोकॉल सॅम्युलेशन इम्प्लिमेंटेशन फॉर वायरलेस सेन्सर नेटवर्क. इझी आहे की आता ह्या आधीचा प्रॅक्टिकल नंबर 6 मध्ये आपण ॲक्सेस पॉईंटने डायरेक्टली वायरलेस नेटवर्क आपण कनेक्ट करत होतो डिफरंट डिव्हायसेसला युझिंग पासवर्ड. ओके. सो आता इकडे आपण पासवर्ड यूज करून केलं, इकडे आपण विदाउट पासवर्ड म्हणजे ह्याच्यामध्ये पासवर्ड वगैरे काही टाकायचं नाही. बट जे आपले फोनचे मॅक ॲड्रेसेस आहेत ना ते आपल्याला राउटरमध्ये सेट करायचे आहेत. अकॉर्डिंग दॅट जे मॅक ॲड्रेसेस राउटरमध्ये सेट्स आहेत ना त्यांनाच फक्त नेटवर्क प्रोव्हाइड होणार, अदरवाईज बाकीच्या डिव्हायसेसला नेटवर्क जाणार नाही. गॉट इट. सो आपण स्टार्ट करूया. व्हेरी फर्स्ट जेव्हा आपण हे मी आधीच्या व्हिडिओजमध्ये सांगितलं नाही पण ह्या व्हिडिओमध्ये सांगतो. जेव्हा पण आपण सिस्को पॅकेट ट्रेसर ऑन करतो तेव्हा आपल्याला फर्स्ट स्क्रिप्टिंग करावी लागतं. तर स्क्रिप्टिंगसाठी मी एकदा दाखवतो. आय नो तुला येत असेल पण तरी एकदा मी सांगतो तुला. ओके. सो एक्सटेन्शनमध्ये जायचं, एक्सटेन्शन नंतर स्क्रिप्टिंग नंतर कॉन्फिगर पीटी स्क्रिप्टिंग मॉड्यूल, त्यानंतर पीटी इंटरनल, त्याच्यामध्ये एडिट करायचं. ओके. गॉट इट. जनरलमध्ये जायचं, जनरलमध्ये आल्यावर खाली स्क्रोल केलं तर इकडे ऑन सेटअप्समध्ये ऑन सेटअप करायचं आणि प्रिव्हेंट द स्क्रिप्ट मॉड्यूल फ्रॉम बिंग रिमूव्ह ऑर स्टॉप. दिस ऑप्शन इज ओनली फॉर परमनंट स्क्रिप्टिंग मॉड्यूल्स. त्याला ऑफ करायचं आणि इकडनं कॅन्सल करून येस करायचं. त्यानंतर रिटर्न एक्सटेन्शन स्क्रिप्टिंग कॉन्फिगर पीटी नंतर पीटी इंटरनल, ह्याला इकडे स्टार्टचं बटन अनेबल झालं, ह्याला स्टार्ट करून टाकायचं. गॉट इट. ओके. एवढं झाली स्क्रिप्टिंग. देन आता आपण आपली प्रॅक्टिकल स्टार्ट करूया. सो व्हेरी फर्स्ट आपण कंपोनेंट्स घेऊया. प्रॅक्टिकल नंबर 7 मध्ये आपल्याला फर्स्ट पाहिजे राउटर. ओके. राउटरमध्ये आपल्याला राउटर पाहिजे आता हे नॉर्मल राउटर्स तुला इकडे भेटतील. राउटर्समध्ये हे नॉर्मल राउटर्स आहेत, आपल्याला हे राउटर्स नको आहेत. ओके. ओके. सो आपल्याला जो राउटर पाहिजे तो वायरलेस डिव्हायसेसमध्ये आपल्याला वायरलेस राउटर पाहिजे. राईट. आपण वायरलेस प्रॅक्टिकल करतोय ना. सो वायरलेसमध्ये इकडे वायरलेस डिव्हायसेसमध्ये ना इथं आपल्याला WRT 300N करून एक राउटर दिसेल. तो राउटर आपल्याला घ्यायचा आहे आणि इकडे प्लेस करायचं. देन आपल्याला काही एंड डिव्हायसेस लागतील. लाईक एक PC लागेल, एक लॅपटॉप लागेल, देन एक स्मार्टफोन लागेल, अजून एक PC लागेल अँड अजून एक लॅपटॉप लागेल. गॉट इट. ठीक आहे. चालेल. आता ह्यामध्ये हा जो फोन आहे तो डायरेक्टली कनेक्ट झालाय का, कारण फोनमध्ये वायफाय मॉड्यूल ऑलरेडी असतो. बट PCs आणि लॅपटॉपमध्ये आपल्याला लावायला लागतं, तर तो आपण ते मॉड्यूल्स लावून घेऊया. ओके. सो व्हेरी फर्स्ट ह्याला ऑफ करूया, ह्याला काढून टाकूया आणि जसं आपण मागील ह्याच्यामध्ये लावत आलोय तेच लावायचं आता आपल्याला. WMP 300N वाले मॉड्यूल्स आपल्याला ह्याच्यामध्ये लावायचे. गॉट इट. ते लावून झालं. ऑन करायची PC आणि याला ऑफ करायचं. ओके. बघितलं, कनेक्ट झालं. सेम प्रोसेस सगळ्या डिव्हायसेस सोबत करायचं. स्मार्टफोनला सोडून ह्याला काढलं आणि ह्याला लावलं, ह्याला ऑन केलं, ह्याला बाहेर आलं. सेम प्रोसेस PC1 सोबत पण करूया. ऑफ केलं, ह्याला काढलं आणि ह्याला लावलं, ऑन केलं, बाहेर आलं. लॅपटॉप सोबत पण करूया. या मूव इट, remove it, place it, on it. Got it. आपले सगळे डिव्हायसेस मध्ये वायफाय मॉड्यूल लावून झालेला आहे. आता आपल्याला काय करायचं, मॅक ॲड्रेस घ्यायचं. राईट. सो मॅक ॲड्रेस आपण कसं घेणार. सो PC0 मध्ये जाऊया, कॉन्फिग मध्ये जाऊया, वायरलेस 0, इकडे आपल्याला मॅक ॲड्रेस दिलाय. सो हा मॅक ॲड्रेस आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. ओके. व्यवस्थित स्पेस वगैरे काही यायला नाही पाहिजे, प्रॉपर मॅक ॲड्रेस कॉपी करायचा. त्यानंतर एक सिंपल वे दाखवतो. आपल्याला जायचं आहे नोटपॅडमध्ये.
नोटपॅड ओपन केल्यावरती जो मॅक ऍड्रेस आपण तिकडे कॉपी केलेला तो इकडे पेस्ट करूया. ओके, आता इकडे पेस्ट का केला? बिकॉज ऑफ, कारण तिथे जो आपण मॅक ऍड्रेस टाकणार ना राउटरमध्ये तो ह्या फॉर्म मध्ये नाही जाणार, त्याचा फॉर्म वेगळा आहे. तर तो फॉर्म मध्ये आणण्यासाठी काय करायचं माहितीये, दोन दोन नंबर्स घ्यायचे, त्याच्यामध्ये एक कोलन टाकायचं. दोन दोन नंबर घ्यायचे, त्याच्यामध्ये एक कोलन टाकायचं. कोलन. ओके, हा तुझा झाला प्रॉपर मॅक ऍड्रेस. ओके, या मॅक ऍड्रेसला डिकोड केल्यावरती याला कॉपी करायचं किंवा कट करायचं आणि या राउटरमध्ये जायचं. ओके, राउटरमध्ये आल्यावर GUI मध्ये यायचं. इथं वायरलेसचं ऑप्शन आहे. वायरलेस नंतर इकडे खाली छोट्यामध्ये वायरलेस मॅक फिल्टर करून ऑप्शन आहे. त्यामध्ये आल्यावर ह्याला एनेबल करायचं. ह्याला परमिट PC लिस्ट बिलो टू ऍक्सेस वायरलेस नेटवर्क करायचं. इकडे तू मिनिमम 50 मॅक ऍड्रेसेस कनेक्ट करू शकतेस एका राउटरचे. ओके, सो आपण फर्स्ट मॅक ऍड्रेसला घेऊया. इथं आपण ह्याला सिलेक्ट केलं आणि इकडे आपण आपला मॅक ऍड्रेस पेस्ट केला. मॅक ऍड्रेस पेस्ट केल्यावरती याचा सेव्ह सेटिंग्स करायचे. एकदा दोनदा दाबले की ते सेव्ह होतं. सेव्ह झाल्यावरती याला कट करायचं. तर तुला इकडे दिसेल की आपण PC0चा मॅक ऍड्रेस वायरलेस राउटर सोबत टाकलेला, तेव्हा तो जाऊन फक्त PC0 सोबत कनेक्ट आहे, बाकी कुठल्याही अँड डिव्हाइसेस सोबत कनेक्टेड नाही आहे. गॉट इट? प्रॅक्टिकल समजलं? नक्की प्रॅक्टिकल मध्ये काय करायचं आपल्याला. ओके, सो आपण आता पुढे जाऊया. सेम प्रोसेस आपल्याला लॅपटॉप सोबत पण करायचंय. कॉन्फिग वायरलेस मॅक ऍड्रेस कॉपी करायचंय, नोटपॅड मध्ये जाऊन त्याला पेस्ट करायचं. त्याला पहिला आपण प्रॉपर बनवून घेऊया मॅक ऍड्रेस. कोलन 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 देन अगेन कोलन. ह्याला कॉपी करू, Ctrl+X करू, राउटर मध्ये जाऊया. वायरलेस, त्यानंतर वायरलेस मॅक फिल्टर, देन सेकंड मॅक ऍड्रेस आपण इकडे पेस्ट करूया. देन ह्याला सेव्ह सेटिंग्स करूया. हे दोन्ही डिव्हाइसेस कनेक्ट झालेले आहेत. सेम बाकीच्या 3 डिव्हाइसेस सोबत पण आपण तेच करायचं आहे. मोबाईल फोन मध्ये आलो, स्मार्टफोन मध्ये वायरलेस 0 मध्ये मॅक ऍड्रेस कॉपी केला. मॅक ऍड्रेस कॉपी केल्यावरती नोटपॅड मध्ये जाऊया. नोटपॅड मध्ये पेस्ट केला. एक सेकंड, तो आपला कॉपी झाला नाहीये. स्मार्टफोनचा मॅक ऍड्रेस आपण कॉपी केला, नोटपॅड मध्ये पेस्ट केला. ओके, सो इकडं कोलन टाकूया. कोलन 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 कोलन. ओके, असे मॅक ऍड्रेस क्रिएट करायचे, लक्षात ठेव. सगळ्यात इझी प्रॅक्टिकल आहे, इझी टू यूज आहे, तू एकदम आरामशीर करशील. ओके, तर आपण सिलेक्ट केलं, पेस्ट केलं, सेव्ह सेटिंग्स केले. इथं बघितलं आपले तिन्ही डिव्हाइसेस कनेक्ट होतील. गॉट इट? आता PC1 मध्ये पण सेम प्रोसेस करूया आपण. कॉन्फिग वायरलेस 0 मॅक ऍड्रेसला कॉपी केलं सिलेक्ट करून, Ctrl+A Ctrl+C केलं. देन आपण आलो नोटपॅड वरती, Ctrl+V केलं. देन ह्याला कोलन्स टाकूया. 90 नंतर एक कोलन येईल, 0C नंतर कोलन येईल, 80 नंतर कोलन येईल, 89 नंतर एक कोलन येईल. ओके, Ctrl+A Ctrl+X. इथं परत मॅक ऍड्रेस टाकूया आपण, जो आपला चौथा मॅक ऍड्रेस आहे. चौथा मॅक ऍड्रेस आपण टाकला इकडं, सेव्ह सेटिंग्स केले. बघितलं तर आपले 4ही डिव्हाइसेस कनेक्ट झालेले आहेत. आपला लास्ट डिव्हाइस 5th लॅपटॉपला आपण कनेक्ट करूया. वायरलेस 0 मध्ये जाऊया, Ctrl+C करूया, नोटपॅड मध्ये जाऊया, इकडे पेस्ट करूया. कोलन 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 कोलन. ओके, Ctrl+C Ctrl+X. इथं मॅक ऍड्रेस मध्ये येऊया, फाइल मध्ये पेस्ट करूया. नॉट रिक्वायर्ड की याला तू लाईनीतच टाकू शकतेस.
कुठेही या 50 मॅक ऍड्रेसेस मधून कुठेही तू टाकू शकतेस. ओके, सो तुला दाखवायचं होतं म्हणून मी लाईनीतच शो केले. बाकी ऑल व्हेरी गुड. सेव्ह सेटिंग्स केले, कट केलं, याला पण कट केलं. आपले 5ही डिव्हायसेस कनेक्ट झालेले आहेत. आपलं पूर्ण प्रॅक्टिकल कम्प्लीट झालेलं आहे. ओके, सो आपण आता पॅकेट सेंड करून बघूया. फर्स्ट पॅकेट मी PC0 टू लॅपटॉप 0 पाठवलं आहे. पॅकेट बघूया सक्सेसफुली आपले ट्रान्सफर झालेले आहेत. सेकंड पॅकेट मी PC0 टू स्मार्टफोन पाठवून बघतो. सक्सेसफुल. ओके, PC0 टू PC1 सक्सेसफुल. PC0 टू लॅपटॉप 1 दिस ऑल्सो सक्सेसफुल. म्हणजे आपला टोपोलॉजी परफेक्टली वर्क करतोय. गॉट इट. आता मी नेक्स्ट व्हिडिओ पोस्ट करतो. ती व्हिडिओ एवढीच होती. काय डाऊट असेल तर टेक्स्ट कर.